हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? अहो, आपण छानच असणार यात काही शंका नाही. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आईस्क्रीम म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. तर आज आपण घरच्या घरी मलाई विथ कस्टर्ड आईस्क्रीम बनवणार आहोत, प्लेन, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 3 फ्लेवर देणार आहोत. पहिला आहे बटरस्कॉच, सेकंड आहे टुटी फ्रुटी आणि थर्ड आहे ड्रायफ्रूट्स आईस्क्रीम. तर त्यासाठी मी ते अर्धा लिटर दूध घेतलं, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकून त्याला बॉईल आणलं. नंतर 2 चम्मच कस्टर्ड पावडर घेतली, त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून छान मस्त मिक्स करून घेतलं आणि या दुधामध्ये टाकून याला छान घट्ट येईस्तोवर शिजवून घेतलं. आता हे शिजवल्याच्या नंतर याला आपल्याला गार करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये 1 तासासाठी. मग हे छान गार झालं की याला विस्करनी आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहोत. आता मिक्स झालं की याच्यामध्ये ना मी व्हिपिंग पावडर घेतलेली आहे. मी ऑनलाईन परचेस केलेली आहे, आपणसुद्धा करू शकता. ही पावडर फॉर्ममध्ये आहे. तर मी इथे 1 वाटी घेतलेली आहे व्हिपिंग पावडर आणि ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आपल्या आईस्क्रीम बेसमध्ये आणि याला छान मस्त असं स्मूथ होईस्तोवर मिक्स करून घेऊया, जोवर ही डबल होत नाही तोवर. आता छान याला मस्त असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपल्याला याला या कंडिशनला आल्याच्यानंतर आपण याला छान मस्त ओव्हरनाईट मिक्स करून घेऊया. मग हे मिक्स झालं की याला परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सुंदर असं स्मूथ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर या स्टेजवरती आल्याच्यानंतर आपल्याला मी 3 भांडे घेतलेली आहेत, बाऊल घेतलेली आहे 3 वेगळी वेगळी. त्यामध्ये समप्रमाणात आपण बनवलेला आईस्क्रीमचा बेस टाकून घेणार आहोत. पहिल्या याच्यामध्ये बटरस्कॉचचे स्कॉच टाकून घेतलेले आहेत, ते फोकनी छान मस्त सगळीकडे मिक्स करून घेऊया आणि गार्निशिंगलासुद्धा काही स्कॉच टाकून घेऊया की आपलं एक आईस्क्रीम रेडी झालं. मग इथे मी घेतलेली आहे टुटी फ्रुटी. यालासुद्धा आपण फोकच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि टुटी फ्रुटीने परत गार्निश करून याला आपण बाजूला करूया. मग इथे मी घेतलेले आहे काही ड्रायफ्रूट्स. त्या ड्रायफ्रूटलासुद्धा बदाम, काजू हे सुद्धा आपण आईस्क्रीममध्ये टाकून घेणार आहोत आणि यालासुद्धा फोकने मस्त असं मिक्स करून घेणार आहोत. आता हे छान मिक्स झालं की यालासुद्धा आपण छान मस्त असं गार्निश करून घेऊया. वरून थोडेसे आपण पिस्तेसुद्धा टाकून घेऊया आणि मग याला तिन्ही बाऊलला आपल्याला 5-6 तासासाठी छान मस्त फ्रीज करून घ्यायचं आहे, सेट करून घ्यायचं आहे की आपली आईस्क्रीम खाण्यासाठी रेडी आहे. आपणसुद्धा अशी सुंदर आईस्क्रीम बनवा आणि या उन्हाळ्याचा आस्वाद घ्या. बाय.